वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता आणि चालू असणारा आपला या ठिकाणी 17वा अध्याय आपण चालू केलेला आहे. श्रद्धा त्रय विभाग योगो नाम. 3 प्रकारचे असणाऱ्या प्रत्येक गोष्टी, श्रद्धा असेल, दान असेल, तप असेल, पूजा असेल, यज्ञ असेल, या तिन्ही जे कर्म आहे आपण जे नित्य आपण करतो, या तिन्ही कर्माचं असणारं विभाजन, डिवायडेशन त्याला केलं. किती विभागामध्ये गेलं? यात प्रत्येक गोष्ट या 3 विभागामध्ये गेली. एक सात्विक, एक राजसिक आणि एक तामसिक. म्हणजे अशा प्रकारे त्यातलं मग आता आपल्याला साधकांना काय करायचं, तर साधकांना यातले राजसिक आणि तामसिक दर्जाची जी साधना आहे, ती राजसिक आणि तामसिक दर्जाची साधना सोडून काय केलं पाहिजे? जी सात्विक दर्जाची साधना आहे, ही सात्विक दर्जाची साधना आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त केली पाहिजे, किंवा त्या सात्विक दर्जाची असणारी साधना आपण केली पाहिजे की ज्याने काय होणार आहे, ज्याने चित्तशुद्धी. सात्विक साधना करून काय होणार आहे? सात्विक साधनेचं फल चित्ताची शुद्धी आहे. आणि एकदा चित्त शुद्ध एकदा झाल्यानंतर काय, मग त्या चित्तामध्ये असणारा ते ज्ञानाचा असणारा प्रकाश, जय जय सुसंवेद्य स्वरूप सूर्य जो आहे तो त्या ठिकाणी विश्वस्वधर्मरूपी सूर्य सांगितलं. माऊली म्हणतात त्या ठिकाणी काय, विश्वस्वधर्म सूर्य पाव. 1-2 नाही, संपूर्ण जे जगत आहे, संपूर्ण जे विश्व आहे, हे संपूर्ण विश्व काय हो, स्वधर्मरूपी सूर्य. म्हणजेच काय, तर प्रत्येक जीवमात्राला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी की सात्विक दर्जाची जी साधना आहे, ही सात्विक दर्जाची साधना आपल्याला आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. आणि मग त्या अनुषंगाने मग काय, पूजा पद्धती झाली. यजन्ते सात्विका देवान यक्षरक्षांसी राजसाः प्रेतान भूतगणाश्चान्ये यजन्ते तामसाः. अशा प्रकारे पूजा पद्धतीमध्ये सात्विक कोणती, राजसिक कोणती, तामसिक कोणती, हे सगळं सांगून झाल्यानंतर आता काय, आहाराचा विषय. आहार शुद्ध सत्वशुद्धी सांगितलं. आहाराची जोपर्यंत तुमची शुद्धता होणार नाही, तोपर्यंत जे अंतःकरण जे आहे, ते अंतःकरण, मन, बुद्धी ही शुद्ध होणार नाही. आणि म्हणून मग सात्विक आहार कोणता, राजसिक आहार कोणता, तामसिक आहार कोणता, हे साधकाने निश्चितपणे जाणून घेतलं. आणि जो सात्विक दर्जाचा जो आहार आहे, की कारण आहाराचा संबंध डायरेक्ट आपल्या अंतःकरणाशी येतो. त्याचे असणारे खाल्ल्यानंतर होणारा पाचक जो रस आहे, तो काय करतो, आपल्याला ज्या ज्या अनुषंगाने आपण कार्य करतो, आपण त्या ठिकाणी सांगितलं सामवायू जे आहेत, पंच या ठिकाणी प्राण आहेत, प्राण, अपान, व्यान, उदान, समान, जे 5 वायू या ठिकाणी सांगितलेले आहे, 5 प्राण आहेत. तर त्या अनुषंगाने खाल्लेल्या अन्नाचा भाग शरीराचा कोणता अवयव कोणत्या प्रकारे, जे बौद्धिक काम करणारे आहेत त्यांना बुद्धीला जास्त पाहिजे, शारीरिक काम करणारे आहेत त्यांना हात पाय शरीराला जास्त ऊर्जा पाहिजे, त्या अनुषंगाने ऊर्जा पोहोचवण्याचं काय. मग ती जी ऊर्जा आहे ती कोणत्या दर्जाची तिथे प्राप्त झाली पाहिजे. बुद्धीला सात्विक जर गेली तर विचार सात्विक होतील, राजसिक केली तर विचार राजसिक होतील, तामसिक केली तर विचार तामसिक होतील. आणि म्हणून आहार अत्यंत महत्वाचा. म्हणून आहारावर नियंत्रण, युक्ताहार विहारच सांगितलं त्या ठिकाणी. काय म्हणजे आहार आणि विहार, जो आहार आहे हा आहार पहिला त्या ठिकाणी घेतला. युक्त आहार विहारस्य युक्त चेतस्य कर्मसु, ते नंतरच. परंतु जोपर्यंत आहार शुद्ध होत नाही, तोपर्यंत मनाची एकाग्रता. बघा तुम्ही कधी जर जास्त खाल्ला, आपण आता हे उन्हाळ्याचे दिवस आहे, तुम्ही दुपारी राजसिक आहार घेतला, कटपन्न लवणात्युष्ण तीक्ष्ण रुक्ष विदाहीन, तर काय आता लग्नात जाऊन छानपैकी आता चाललं, आता लग्नाचा कालावधी झाला चालू, आता बाकीचा संपला, आमचा हनुमान जयंती झाली, त्याच्यानंतर बाकीचे आता संपले सप्ते, हे सगळं आता संपलं. आता लग्नांचं हे झालं 1 महिनाभर, आता हा मे महिना, आता काय चालेल, लग्नाचा सगळा सीझन झाला. मग दुपारी छान एवढं, आता तर काय 40 अंशावर गेलो, 42-43ला पण गेले कोरेगावचं टेम्परेचर.
मग याच्यामध्ये काय केलं, छानपैकी लग्नामध्ये गेला आणि हा सगळा राजसिक आहार केला. मग काय होणार आहे, हा राजसिक आहार केल्यानंतर काय आहे ना, मन जे आहे, मन काय होणार, बघा अस्थिर होणार, उद्विग्न, अस्थिर, शांतता त्या मनामध्ये राहणार. आणि म्हणून अशा प्रकारे, कशा प्रकारे म्हणून साधकाने आहार घेतला पाहिजे, त्या आहारामधनं काय हे मिळालं पाहिजे, ऊर्जा कसल्या प्रकारच्या मिळायला पाहिजे, सगळं विचार करून म्हणून फलाहार सांगितला. दूध, दही, तूप अशा प्रकारचा जो आहार, हे पंचामृत स्वरूपाचा जो आहार आहे, दूध आहे, दही आहे, तूप आहे, मध आहे, साखर आहे, हा काय अशा प्रकारचा जो आहार जो आहे, सात्विक दर्जाचा जो आहार जो आहे, हा सात्विक दर्जाचा आहार साधकाने निश्चित केला पाहिजे. फला आहार आहे, त्याने काय होणार, चित्ताची असणारी विक्षेपता, सातत्याने चित्त इकडं जायचं तिकडं जायचं जे आहे, ते स्थिर होण्याचं काम त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून अशा प्रकारे मग त्यामध्ये असणारा पहिला कोणता, सात्विक आहार कोणता, जे आहे हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आता या ठिकाणी काय म्हणतात, काय 8व्या नंबरचा असणारा श्लोक 17व्या अध्यायाच्या माध्यमातून सात्विक आहार जो आहे तो या ठिकाणी सांगण्याचा भगवंत प्रयत्न करतात. काय म्हणतात सात्विक आहारामध्ये, आयुष्सत्वबलारोग्य सुखप्रीति विवर्धनाः रस्य स्निग्धा स्थिर हृद्याः आहाराः सात्विकप्रियाः. काय, आयु, सत्व, बल, आरोग्य, सुख आणि प्रीती विवर्धन, की अशा प्रकारे की जो आहार काय काय करतोय, आमचे आयु, त्यानंतर सत्व, बल, आरोग्य, सुख आणि प्रीती वर्धन करणारा, वाढविणारा आहे, अशा प्रकारचा जो आहार. मग तो कशा प्रकारचा आहे, रस्या, स्निग्धा, स्थिरा, हृदया, हा 4 त्या ठिकाणी पुन्हा प्रकार सांगितले. कशा प्रकारे आहे, रस्या रसयुक्त, स्निग्धा हा स्नेहयुक्त, चिकटपणा, स्नेहयुक्त म्हणजे आपण म्हणू तुपाचं प्रमाण त्याच्यामध्ये असणार जे आहे ते, त्याच्यामध्ये एकदम अगदी त्याला म्हणतो आपण कोरडा नसावा त्याप्रमाणे. नंतर स्थिरा, हा स्थिरा म्हणजे एकदा खाल्ल्यानंतर, ऋषी आहार त्याचा आपण लाजा आणि दही, ऋषी आहार कशाला म्हणतो आपण, तर ऋषी आहार म्हणजे लाजा म्हणजे ज्या तांदूळ, ज्या भाताच्या असणाऱ्या साळी, त्याच्यामध्ये काय करायचं ऋषी, मग त्याच्यामध्ये दही मिक्स करून ते खायचं. मग तो काय झाला, तो ऋषी आहार. म्हणजे तो काय एकदा तो कसा जातो, स्थिरा, हा स्थिरा म्हणजे एकदा खाल्ल्यानंतर तुम्हाला 8-9 तास पुन्हा त्या कशाची, पोटाची चिंता नाही लागली पाहिजे, तो रोगच आहे. क्षुद्व्याभिचिकित्स्यतां प्रतिदिनं भिक्षौषधं भुज्यतां सांगितलं. क्षुद आणि व्याधी म्हणजे पिपासा, म्हणजे तहान आणि भूक, हे काय आहे शरीराला जसे इतर प्रकारचे काही रोग आहेत, या रोगांप्रमाणे तहान आणि भूक हा सुद्धा काय या शरीराला लागलेला रोगच एक प्रकार. मग त्याची चिकित्सा करण्यासाठी काय केलं पाहिजे, भिक्षौषधं भुज्यतां सांगितलं आचार्याने, की त्याकरता मग काय केलं पाहिजे, तर भिक्षा स्वरूप जो औषध आहे, म्हणजे भिक्षा स्वरूप औषधाचा स्वीकार, म्हणजे पाहिजे तेवढंच अन्न त्या ठिकाणी ग्रहण केलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे, म्हणजे काय, मग स्थिरा म्हणजे एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा 8-9 तास काय कुठल्याही प्रकारची आहाराची चिंता होता कामा नये. आता काय आपल्या सर्वांना आत्ता जर आपण पाहिलं तर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आहाराची चिंता आहे. बेड टी पासून सुरू झाल्यानंतर रात्री बेड कॉफीपर्यंत आहे. किती वेळा ते खाणं असतं की तो जो आहे जठररूपी स्वरूप अग्नी जो आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः, तो वैश्वानर स्वरूपाचा जो अग्नी आहे तर आपण प्रज्वलितच करून देत नाही. सुरुवातच चहा पहिल्यांदा, नंतर काय कॉफी आलंय, पुन्हा चहा नाश्ता आला, पुन्हा मध्ये काय 10 वाजता आलं, 12चं जेवण आलं, 2 वाजता काहीतरी पुन्हा फलाहार, 4ला पुन्हा नाश्ता, 6ला पुन्हा भेळ, पुन्हा 8ला काहीतरी आहेच पाणीपुरी, 10ला जेवण, त्यानंतर आईस्क्रीम, मग पुन्हा बेड कॉफी. दिवसभर फक्त खाण्यामध्येच आमचा जातो. त्याने काय तो जठर स्वरूप जो अग्नी आहे त्याला म्हणजे कितीही प्रज्वलित अग्नी असला यज्ञकुंडामध्ये आणि तुम्ही वर्ण निस्त्या गौऱ्या लाकडं टाकत राहिला तर तो अग्नी प्रज्वलित होणार आहे का, प्रज्वलित होणार.
त्याला जाळण्याचं जे काम आहे ते करू तो शकणार नाही. मग काय होणार आहे? फक्त धूरच होणार आहे. धूर धूर अपायकारच गच्छ. त्याप्रमाणे इथे हा जठर अग्नी जो आहे, या जठर अग्नीमध्ये सुद्धा काय करतो आम्ही? फक्त टाकायचं काम करतो. त्याला प्रज्वलित होण्या म्हणून चांगली जोपर्यंत भूक लागत नाही, आहारशास्त्र किंवा वैद्यशास्त्र जे आहे ते काय सांगतं आयुर्वेद शास्त्र, की जोपर्यंत तुम्हाला चांगली भूक लागत नाही तोपर्यंत जेवण करू नये. जो असणारा जठर अग्नी हा प्रदीप्त झाला पाहिजे, प्रज्वलित झाला पाहिजे. मग त्यामध्ये मग तुम्ही काही टाका, त्या सगळ्याचं पचन होतं. आता पचन व्हायला वेळच नाही आम्हाला, फक्त टाकत राहतो आम्ही. आणि मग पचन नाही झालं मग ही गोळी घ्या, ती गोळी घ्या, हेच चालू आहे आमचं, दुसरं काही चालू नाही. म्हणून ह्याकरता साधकाने काय केलं पाहिजे? साधकासाठी आता या ठिकाणी कसा पाहिजे मग आहार? रस्या स्निग्धा स्थिर आहार, म्हणजे स्थिर झालेला. एकदा खाल्ल्यानंतर पोळी असेल, भाजी असेल सकाळी, किंवा असं काही असेल फलाहार जो असेल, दूध असेल, जे काही एकदा घेतलं त्यानंतर त्या पोटाकडे पुन्हा 7-8 तास काय आहे आपली साधनाच चालली पाहिजे. पुन्हा त्याकडे बघायची वेळ आली. नंतर हृदयाहा म्हणजे हृदयाला असणार ते खाल्ल्यानंतर जरा काय समाधान झालं पाहिजे. जसं आत्ता सांगितलं, लग्नाचं जेवण खाल्ल्यानंतर समाधान होत नाही, पोटाचं समाधान होतं, हृदयाचं नाही होतं. सारखं काय मनामध्ये सारखं ढेकर येईल, पित्त होईल, हे होईल, ते होईल, अनेक गोष्टी त्यामुळे उद्भवतात. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचा जो काय हृदयाला अत्यंत प्रिय वाटणारा, खाल्ल्यानंतर काय समाधान देणारा असा जो आहार आहे, हा आहार काय सांगितला? हा सात्विक दर्जाचा आहार सांगितला. म्हणजे अशा प्रकारे जो काय करतो आयुष म्हणजे आयुष, जो आपल्या काय करतोय आयुष्यवर्धन करणारा आहे. त्यानंतर दुसरं काय सांगितलं? आयुः सत्व, त्यानंतर सत्वगुणयुक्त असणारा. त्यानंतर मनामध्ये शरीराला काय बल देणारा सुद्धा पाहिजे, ताकद त्यांनी प्राप्त झाली पाहिजे, आरोग्याची प्राप्ती झाली पाहिजे, सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. आणि अशा प्रकारचा प्रीतिवर्धन, अशा प्रकारचा जो आहार आहे हा 4 प्रकारचा सांगितला. हा सात्विक आहार या ठिकाणी सांगितला. किंवा अशा प्रकारचा सात्विक आहार हा सात्विक दर्जाचे जे साधक आहेत, साधकांना हा आहार, अशा प्रकारचा सात्विक आहार या दर्जाच्या साधकांना प्रिय होतो. काय म्हणतात आचार्य बघू. आयुः इति आयुश्च सत्वंच बलंच आरोग्यंच सुखंच प्रीतिश्च आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीतयः तासामायुसत्वादीनां विवर्धनाः आयुसत्वबलारोग्य सुखप्रीतिवर्धनाः ते च रस्याः रसोपेताः स्निग्धाः स्नेहवन्ताः स्थिराः चिरकालस्थायिनः दे हृदयाः हृदयप्रियाः आहाराः सात्विकप्रियाः सात्विकस्य इष्टाः. म्हणजे आयुत्तम प्रकारे जीवन, आयु म्हणजे चांगलं शेवटपर्यंत पूर्ण जीवन. आता पूर्ण जीवनाची आपली कन्सेप्टच गेली. 70-80 फार क्वचित. आता अटॅकचं प्रमाण एवढं वाढलं, मधुमेह अटॅक भयंकर वाढलं, त्यामुळे पूर्ण जीवन नाही, परंतु कसा आयु म्हणजे संपूर्ण जीवन. जीवेत शरदशतम, 100 वर्षापर्यंत कुर्वन्नेवेह कर्माणि जीविषेत शतम समाह. ईशावास्य उपनिषद कुर्वन्नेवेह कर्माणि, या ठिकाणी कर्म करत करत किती 1-2 नाही, 100 वर्ष, 100 वर्ष त्याला आयुष्याची प्राप्ती झाली पाहिजे. ती आयु म्हणजे उत्तर प्रकारचं जीवनात शेवटपर्यंत. त्यानंतर सत्व म्हणजे चित्तस्थैर्य, अथवा सत्व म्हणजे वीर्य, म्हणजे ताकद मनामध्ये चित्ताची असणारी विक्षिप्तता न होणं, सत्वम. नंतर बलम म्हणजे शरीर इंद्रियाला मिळणारं सामर्थ्य. शरीर जे आहे, शरीर आणि ही जी पंचज्ञानेंद्रिय आहे, पंचकर्मेंद्रिय आहे, यांना काय यांच्यामध्ये पण सामर्थ्य प्राप्त झालं पाहिजे. आता इच्छा ठीक आहे, मी चांगलं ऐकावं पण ऐकायचंच येत नाही, मग चांगलं वाचन करावं वाचता येत नाही, तसं नाही. म्हणून पंचज्ञान म्हणजे देवदर्शनाला जावं परंतु चालताच येत नाही. आता गुडघे हे झाले, आता आजकाल बघा 50-60 चालू झाले की गुडघ्याचे आजार चालूच झाले, त्याचा वापरच नाही. दिवसभर बसून ॲक्टिव्ह, त्याला जो म्हणतो जसं आपण गाडीला काय करतो ते वंगण म्हणजे ग्रीस लावतो, त्यामुळे काय ती व्यवस्थित धावत राहते. आणि एका ठिकाणी थांबून ठेवल्यानंतर काय होणार आहे, ती ज्याप्रमाणे गंज तिला जळणार आहे त्याप्रमाणे या गुडघ्यांना आपल्या सगळ्यांच्या गंज झाली. आजकाल जी गुडघ्यांची समस्या आहे, काय बरं, कारण त्यांचा वापरच नाही ना. दिवसभर तुम्ही बसून राहिल्यामुळे, टी व्ही आणि मोबाईलमध्ये सारखी डोकी घातल्यामुळे
त्याला जो वापर पाहिजे तो वापरच होत नसल्यामुळे ते काय करणार, ते गंजलेच सगळ्यांच. म्हणून सगळ्यांना गुडघ्याचा आजार. मग आता डॉक्टर म्हणतात सकाळी अर्धा तास फिरायला जा, संध्याकाळी 1 तास फिरायला जा. म्हणजे काय, त्याचा वापर का फिरायला जा म्हणजेच काय, मग बलम आहार कसा पाहिजे त्यांना सुद्धा. म्हणून तो ते स्निग्धा हा सांगितला, तो असणारा तूप किंवा इतर दहीधन्य पदार्थ आहे त्याच्यामध्ये असणारी जी स्निग्धता आहे, वंगण ज्याला आपण ग्रीसचं काम ते करतं. आपले जे जे जॉईंट्स आहेत तिथं काय पाहिजे, तिथं ग्रीसचं काम झालं, मग ते देण्याचं काम ते करतात. म्हणून अशा प्रकारे ते शरीरामध्ये इंद्रियांमध्ये सामर्थ्य प्रदान करणारा हा आहार पाहिजे. नंतर आरोग्यता, निरोगता. तो खाल्ल्यानंतर कसा पाहिजे, कुठल्याही प्रकारचा रोग होता कामा नये. आता ते खाल्ल्यानंतर रोग व्हायला पाहिजे असा आहार नसावा. खाल्ल्यानंतर कसा निरोगी मनुष्य राहायला पाहिजे. सुखम अंतःकरणाचा आला, ते खाताना किंवा खाल्ल्यानंतर मनाला काय पाहिजे, एक प्रकारचं मगाशी सांगितल्याप्रमाणे समाधान प्राप्त झालं पाहिजे. प्रीती ही दुसऱ्यांना संपन्न पाहून मनाला होणारा हर्ष, अथवा दुसऱ्यांना संपन्न म्हणजे प्रीती म्हणजे मनामध्ये तो आहार घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचं ढेकर हे ते अशा प्रकारचं न येता शांतपणे हृदयाला प्रिय झाला पाहिजे. म्हणून प्रीती किंवा अथवा यांनी असा अर्थ इथे घेतलाय, दुसऱ्याला संपन्न पाहून मनाला होत्या दुसरा माझ्याबरोबरचा जो कोणी आहे त्याला पाहिल्यानंतर, मित्र असेल काय असेल नातेवाईकातनं कोणी असेल त्याला पाहिल्यानंतर मनामध्ये द्वेषाची भावना होऊ नये म्हणून प्रीती घेतली यांनी, आणि त्याची वृद्धी करणारा. आणि म्हणून अशा प्रकारे कसा आहे तो, आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीतिवर्धना होतं. ते रस्याहारस्या म्हणजे रसयुक्त. जो आपण आहार खातो त्याच्यामध्ये रस पाहिजे. जे काय आपण सांगितले अनेक प्रकारचे रस आहे, तो त्या ठिकाणी तो रसयुक्त पाहिजे. स्निग्ध म्हणजे स्नेहयुक्त, म्हणजे चिकटपणा आता सांगितल्याप्रमाणे स्नेहयुक्त पाहिजे. स्थिर म्हणजे देहामध्ये चिरकाल टिकणारा पाहिजे. शरीरामध्ये खाल्ल्यानंतर तो बराच वेळ राहणारा पाहिजे. हृदयाहा म्हणजे हृदयाला प्रिय वाटणारा. मग खाताना कसं तरी तोंड वेडं वाकडं करून खाता कामा, शांतप्रमाणे सात्विक वृत्तीने त्याचं भक्षण होता कामा पाहिजे. आणि अशा प्रकारचा हृदयाला प्रिय वाटणारा आहार सात्विक प्रिय अथवा सात्विक जे साधक आहेत, सात्विक दर्जाचा आहार, सात्विक दर्जाचे जे साधक आहेत त्यांना अत्यंत प्रिय असतो. त्यानंतर कट्टमल राजसक आहार, हा सात्विक झाला. हा सात्विक दर्जाचा जो आहार आहे, हा सात्विक जे साधक आहेत साधकांनी सात्विक दर्जाचाच आहार ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर राजसिक दर्जाचा, तो कोणता राजसिक दर्जाचा आहार, तो या ठिकाणी सांगितलं. कोणता, तर कट्वम ललवनात्युष्ण तीक्ष्ण रुक्ष विदाहिन आहारा राजसेष्टाः दुःख शोकमय प्रदाह. अशा प्रकारे जो कसा आहे, कट्वम्ल कटु आम्ल लवण अतिउष्ण अतितीक्ष्ण रुक्ष विदाहिन, की अशा प्रकारे का तिखट अत्यंत अति, हे सगळ्यामध्ये अति प्रमाण वाढतं. अति तिखट अत्यंत झणझणीत. आता असतात बघा तुम्हाला रोडवर झणझणीत मिसळ, टिंब 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 यांची काय झणझणीत मिसळ येथे मिळेल. त्या झणझणीत अमुक झणझणीत तमुक, आता ते आम्ही बोलू नये, हे झणझणीत ते झणझणीत. मग ते झणझणीत जे आहे हे झणझणीत खाण्यासाठी आम्ही तिकडे जावं, हा राजसिक आहे. आणि म्हणून अशा प्रकारे अत्यंत तिखट तर्री ज्याला आपण म्हणतो, ते वरती ते तेलामध्ये तिखट टाकून वर्ण ते देतात त्याला. मग त्याच्यासाठीच आम्ही सगळे त्या त्या ठिकाणी जातो. अलग झमझमीत जे आहे झणझणीत जे आहे ते खाण्यासाठी असो. म्हणून या ठिकाणी काय तिखट सांगितलं, अत्यंत तिखट. त्यानंतर अत्यंत आंबट, अति आंबट. त्यानंतर अत्यंत खारट, त्या ठिकाणी लोणचं जरी असतं ते अत्यंत कसं खारट अथवा अत्यंत आंबट. त्यानंतर अतिउष्ण, अत्यंत उष्ण अत्यंत गरम केलेलं असं. त्यानंतर अत्यंत कडू, अत्यंत रुक्ष असणार, अलग अलग. अगदी ते पाहिल्यानंतर मनामध्ये कसं तरी होणार अशा प्रकारचा अत्यंत रुक्ष अथवा नीरस. नीरस म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या अत्यंत कोरडं म्हणतो आपल्याला ते असं, अशा प्रकारचं नीरस. नंतर दाहक, दाहक म्हणजे तोंडाची आग करणार. खाल्ल्यानंतर नुसतं हा मग पाणी द्या, हे द्या, ते द्या, साखर द्या. एक घास जरी तोंडामध्ये घातला त्याच्या अन्नाची दाहकता एवढी आहे की तो काय लगेच 2-4 ग्लास पाणी पिईल, साखर पिईल, गुळ खाईल,
अशा प्रकारचे अत्यंत ते कसं आहे दाहक आणि अत्यंत दाहक तोंडाची आग करणारं असं हे जे आहे हा जो आहार आहे अशा प्रकारचा कसा तिखट आंबट खारट अति उष्ण कडू रुक्ष नीरस आणि दाहक हा सगळा जो आहार सांगितला हा कसा आहे हा आहार विदाहीन हा आहार राजसस्वष्ट हा असा प्रकारचा आहार राजसिक दर्जाचा आणि कसा हा दुःख शोक आमयप्रदा हा शोक आम्हाला काय करतो हा आहार आम्हाला दुःखाची प्राप्ती करतो खाल्ल्यानंतर काय होणार आहे सात्विक दर्जा शांत नाही राहत दुःखाची प्राप्ती होणार आहे त्यानंतर दुःख शोक निर्माण करणार उगीच गेलो उगीच खाल्लं नसतं गेलं तर बरं झालं असतं शोक प्रदान करणार त्यानंतर आणि आहार आणि रोग देणारा आमयप्रदा म्हणजे आमयप्रदा म्हणजे त्या ठिकाणी रोग देणारा आहे आणि म्हणजे अशा प्रकारा जो आहार दुःख शोक आणि रोगाला निमंत्रित करणार तो आहार कोणता तो राजसिक दर्जाचा आहार अथवा राजसिक प्रकृतीचे जे लोक आहे राजसिक प्रकृतीच्या लोकांना हा अशा प्रकारचा राजसिक दर्जाचा आहार ते घेतात की ज्याच्यामुळे काय होणार आहे तर त्याच्यामुळे 3 गोष्टीची प्राप्ती होणार आहे दुःख शोक आणि रोग त्यांना त्यातनं प्राप्त होणार आहे कटु इति कट्वम्लवणात्युक्ष तीक्ष्ण वृक्षविदाहिना इत्यत्र अतिशब्दः कट्वादिषु सर्वत्र योज्यः अतिकटुः अतितीक्ष्णः इत्येव कटुश्च अम्लश्च लवणश्च अत्युष्णश्च तीक्ष्णश्च वृक्षविदाहिनः च ते आहार राजस इष्टाः दुःखशोकामयप्रदाः दुःखञ्च शोकञ्च आमयञ्च प्रयच्छन्ति इति दुःखशोकाप्रदाः सांगितले त्याप्रमाणेच काय या ठिकाणी सांगितलं कडू आंबट खारट अति उष्ण येथील अतिशब्द कटू इत्यादी सर्व शब्दांना लाव म्हणजे अतिकटू अति आंबट अति खारट अति उष्ण अशा प्रकारे सगळ्यांशी अतिशब्द जोडून टाकायचे त्यानंतर अतिकटू इत्यादी प्रकारे तसे तीक्ष्ण तिखट वृक्ष रसरहित तीक्ष्ण म्हणजे अत्यंत तिखट आत्मामागाशी सांगितल्याप्रमाणे काय झणझणीत त्यानंतर वृक्ष म्हणजे रसरहित वृक्ष म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रस नाही आणि दाहक म्हणजे मग अशी खाल्ल्याबरोबर तोंडाची काय करणारा जो आग करणारा आहे हा संपूर्ण आहार राजस पुरुष जे आहे राजसिक वृत्तीचे जे लोक आहेत त्या राजसिक वृत्तीच्या लोकांना हा अत्यंत प्रिय आहे हा राजस आहार कसा आहे मग आहार हा काय काय आम्हाला प्राप्त करून देतो अशा प्रकारचा जो राजस आहार आहे हा आम्हाला काय प्राप्त करून देतो हा राजस आहार आम्हाला दुःख शोक आमयप्रदा हा आमय म्हणजे त्या ठिकाणी असणारा रोग देणारा हा आहार आहे आणि म्हणून दुःख म्हणून तात्कालिक पीडा शोक म्हणजे इष्टवियोगजन्य दुःख आमय म्हणजे रोग देणारा म्हणून दुःख शोकमय प्रदाह अशा प्रकारचा हा आहार आहे त्यानंतर हा राजसिक झाला त्यानंतर आता तामसिक आहार याच्याही पेक्षा निकृष्ट दर्जाचा जो आहार आहे तो कोणता तो सांगितला यातयामं गतरसं ऊत्यपर्युषितं च यच उच्चिष्टमपि च मेध्यं भोजनं तामसप्रियं यातयामं गतरसं पूति परुषितं च यत उच्चिष्टमपि च मेध्यं उच्चिष्ट अशा प्रकारचं असणारं अमेध्यम अशा प्रकारचं असणारं जे अन्न आहे ते तामसिक प्रकृतीच्या लोकांना तो हा तामसिक आहार आहे मग कोणकोणतं पहिलं कुठलं यातयामम म्हणजे अर्ध शिजलेलं कच्च पाहिलंच नाही ठेवून दिलं तिथनं गेल्या तो आपला पाक करणारा असेल कोणी जे कोण असेल तो दुसरीकडे राहिलं तसं कच्च आता एक तो दळून तरी गेलं अशा प्रकारे त्याच्यामध्ये परिपूर्णता झाली नाही त्याची अशा प्रकारचं ते अर्ध शिजलेलं गतरसम जाळून पार काही ठेवलं नाही रस चव ज्याला म्हणतो आपण चव कशाची त्या रसा त्याच्यामध्ये जो रस आहे त्याची चव अनेक जरी तांदळाचे प्रकार जरी असले तरी त्यातला आपण कोणता उत्कृष्ट क्वालिटीचा जो आहे एखाद्याला तोच भात खायची सवय असते नाही आम्हाला इंद्रायणीच पाहिजे आम्हाला आंबे मोहरच पाहिजे आम्हाला बासमतीच पाहिजे आम्हाला अमुकच पाहिजे आहे काय सगळेच तांदूळ आहे परंतु त्याच्यामध्ये असणारी चव रस आता सेंद्रिय शेती आपण करतो आता सेंद्रिय शेतीमध्ये का त्याच्यामध्ये का
ते घेण्याचं कारण काय की त्याच्यामध्ये असणारा जो स्वाद आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये असणारं DNA, त्याचं गुणवत्ता जी आहे अलग लक्षात. आता म्हणून ते आपण GI मानांकन आपण नाव, भौगोलिक मानांकन, GI मानांकन त्या गोष्टीचं म्हणजे काय, त्या ठिकाणी त्या ज्या अन्नद्रव्य आहे त्या ठिकाणी असणारं गुणधर्म त्या जमिनीमधले आहे ते सगळे त्याच्यामध्ये उतरलेले आहेत का नाही हे पाहण्याचा अभ्यास. आणि त्या गुणवत्तेमुळे ती गोष्ट आपण एखादी गोष्ट तिथं प्रसिद्ध झालेली असते. का ती गोष्ट तिथंच प्रसिद्ध, कारण ते तेवढ्या भागामध्ये असणाऱ्या भूमी, जल, पाणी याच्या अनुषंगाने तो स्वाद, तो वास त्याच्यामध्ये निर्माण. आता त्याला आता अन्नामध्ये ते का नाही, आता संसार का आपण सेंद्रिय मधलं शेतीमधलं खाण्याचं काय, त्याच्यामध्ये वास आणि चव जी आहे ती भूमिगत आहे. आणि बाकी इतर सगळ्या पदार्थांमध्ये ती रासायनिक आहे. फवारण्या करून अथवा तिथे असणारी केमिकल युक्त खत त्या जमिनीमध्ये घातल्यामुळे त्याचं फक्त पीक येत आहे, परंतु त्या पिकामध्ये जे अपेक्षित आहे काय, आता रसरहित चाललंय. जो वास, जो रस, स्वादिष्टपणा त्याच्यामध्ये जो आहे प्रत्येक घटकामध्ये तो स्वादिष्ट तिथं अपेक्षित आहे. म्हणून अशा प्रकारे जो काय रसरहित अत्यंत, त्याच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचा रसच नाही, अत्यंत कोरडा, त्यानंतर दुर्गंधी, पुती, ही पुती म्हणजे अत्यंत त्याच्यामधनं वास येणारा. आपण शिळा अन्न आपण बघतो एखादा दिवस, आता काय फ्रीजची संस्कृती झाल्यामुळे शिळा अन्नाचा वासच येत नाही आम्हाला, परंतु ते झाल्यानंतर 12 तास झाल्यानंतर 13 तास झाल्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये एक दुर्गंधी निर्माण होते, आंबट असा अंबूस वास निर्माण. मग आपण आंबलंय मध्ये आपण खात नाही, म्हणून ते दुर्गंधीयुक्त पर्युषितम म्हणजे शिळं, म्हणजे एक रात्र उलटलेलं शिळं अन्न झालेलं असं. त्यानंतर उच्चिष्ट म्हणजे दुसऱ्याने खाल्लेलं. तामसिक आहे उत्तिष्ट. आता ती फॅशन झाली आता आजकाल, एका ताटामध्ये सगळ्यांनी जेवायचं. त्याने म्हणतात प्रेम वाढतं, कसं प्रेम वाढतं काय माहिती नाही, परंतु आता हे नवीन तुमच्याकडे फॅशन आहे. आमच्या शास्त्राच्या मध्ये ते बसत नाही. उच्चिष्ट अन्न जे आहे अलग लक्षात हे नाही, प्रत्येकाचा आहार वेगळा पाहिजे. अन्न वाढताना सुद्धा तो असणारा वरती. आता हे सगळं म्हणजे फारच टिपिकल शास्त्र झालं की त्याचा स्पर्श त्या ह्याला आता पात्राला होऊ नये, याला होऊ नये, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे अशा प्रकारचा जे आहार आहे हा तामसिक दर्जाचा आहार आहे. म्हणून अशा प्रकारे उच्चिष्ट म्हणून आता त्याच्यावर बरंच बोलता येईल, परत आपल्याला हे सगळा जो विषय आहे एवढा 10-12 दिवसात संपवायचा आहे. म्हणून त्याच्यामध्ये आता नाही तर भरपूर बोलण्यासारखं एका श्लोकावर एक पाठ होऊन जाईल. असो, म्हणून उच्चिष्ट म्हणजे अशा प्रकारे. त्याचप्रमाणे अमेध्य म्हणजे यज्ञाला योग्य नाही जे आहे अशा प्रकारचं जे भोजन आहे ते तामस लोकांना अत्यंत प्रिय दर्जाचं असतं. काय म्हणतात, यातयाम मंदपक्वम निर्वीर्यस्य गतरस शब्देन उक्तत्वात् गतरसम रसवियुक्तं पूति दुर्गतम परिषदं च पक्वं च रात्यांतरं च यत् उच्चिष्टमपि भुक्तशिष्टम् उच्चिष्टम् अमेध्यम् अयज्ञार्ह योजनम ईदृशं तामसप्रियाः. त्याचप्रमाणे काय म्हणतात, अशा प्रकारे यातयामम म्हणजे काय, मंद पक्व अर्धे कच्च, अर्ध असणारं जे अन्न आहे हे कच्च्या दर्जाचं असणारं. पण निर्वीर्य अन्नाला आपण यातयामम म्हणतात. शिजलेल्या अर्ध्या कच्च्या अन्नाला यातयामम म्हणत नाही असे कोणी म्हणून आचार्य सांगतात. निर्वीर्य अन्नाचा म्हणजे ज्याच्यामधनं रस गेलेला आहे अशा अन्नाचा गतरसम या शब्दाने स्वतंत्र उल्लेख केल्यामुळे यातयामम म्हणजे त्याच्यामधनं रस गेलेला आहे. त्याचं पुढं सांगितलं त्यांनी काय, निर्वीर्य म्हणजे त्याच्यामधनं रस गेलेला आहे, म्हणून यातयामम या शब्दाने इथं अर्ध कच्चं अन्नच घ्यायचं, असंच घ्यायचं. गतरसम म्हणजे रसरहित, ज्याचा म्हणजे कुठल्याही प्रकारचा रस नाही, ज्याच्यातील स्वाभाविक रस निघून गेलेला आहे, त्याची असणारी स्वाभाविक चव, प्रत्येक अन्नाची स्वाभाविक चव, स्वभावतः निसर्गतः त्याच्यामध्ये तो गुण दिलेला ती चव. अलग लक्षात. आंबा आता आपण का खातो, कोकणातलाच पाहिजे, देवगड रत्नागिरीचाच पाहिजे, हापूसच पाहिजे, पाहिरीच पाहिजे का, त्याच्यामध्ये ती विशिष्ट चव आहे, तो वास आहे,
त्यामुळे आणि म्हणून त्यामुळे काय ते आणि तोच जर नसेल तर काही नाही, मग ते सगळं शून्यच आहे, मग पानसट आहे आपण त्याला म्हणतो, काही उपयोग नाही. एवढे पैसे दिले, 500 रुपये डझनाने आणला, पण पानसट आहे, काही त्याच्यात चवच नाही आपण म्हणतो रसरहित. ज्याचा मधला गतरसम येतो, रस निघून गेलाय, म्हणजे ज्यातील स्वाभाविक रस निघून गेलेला आहे. पूती म्हणजे आंबलेले, नासलेले. पूती म्हणजे काय, जे आंबलेलं आहे, नासलेलं आहे, अशा प्रकारचं. परिषदम शिळे म्हणजे आदल्या दिवशी शिजवलेले, आणि जे उच्चिष्ट म्हणजे दुसऱ्याने खाऊन उरलेला आहे. उच्चार एकत्र बसून खाणारे, मगाशी सांगितल्याप्रमाणे, किंवा दुसऱ्याने खाऊन उरलंय आणि ते मग दुसऱ्याला देत आहेत, अशा प्रकारचं जे अन्न आहे हे सगळं काय आहे, तामसिक दर्जाचं आहे. अमेध्य म्हणजे यज्ञाला अयोग्य, या अशा प्रकारचं. नंतर अयोग्य, अपवित्र अशा प्रकारचे अन्न तामस लोकांना प्रिय आहे. काय हे जे सगळं अन्न आहे हे तामसिक दर्जाचे लोक आहेत. तामसिक दर्जाच्या लोकांना अशा प्रकारचं अन्न प्रिय असतं. आणि असं सांगून त्यानंतर पुन्हा आता हे अन्न सांगितलं. त्यानंतर पुढच्यात 11, 12, 13व्या श्लोकाच्या माध्यमातून काय सांगतात, त्याच्यात माध्यमातून आता यज्ञ, कुठल्या प्रकारचा यज्ञ करावा, कुठल्या प्रकारचा यज्ञ करू नये, कोणता सात्विक यज्ञ, कोणता राजसिक यज्ञ आणि कोणता तामसिक यज्ञ, यज्ञाचा असणारा विचार या तिन्ही श्लोकांच्या माध्यमातून करतात. आणि त्याचा असणारा विशेष व्याख्या उद्याच्या पाठामध्ये आपण पाहणार